झी 24 तास एक पाऊल पुढे। या वर्षीची दिवाळी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आतापर्यंत अनेक वेळेला जेव्हा जेव्हा शूटिंग झालंय प्रत्येक वेळेला माझ्या सेटवरचा फराळ, सेटवरची रांगोळी, सेटवरची रोषणाई आणि सिरियलमधली दिवाळी असं शूट झालं। पण यावेळेला झी 24 तासच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसमोर मी पहिल्यांदा माझ्या घरातली पहिली दिवाळी आणि माझा पहिला पाडवा साजरा करते माझ्या नवऱ्याबरोबर, पंकज बरोबर। खरं तर पंकज, दिवाळी, दसरा या सगळ्या गोष्टी असतात, आमचे सण, गणपती, तेव्हा कलाकारांना खूप कार्यक्रम असतात। पण यावर्षी मी स्वतःहून ठरवून की दिवाळीत आपण पुण्यात कार्यक्रम घ्यायचा, म्हणजे त्या निमित्ताने मला घरी राहता येईल आणि म्हणून मी दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्याकाळी पुण्यातलीच घेतली। तर त्या निमित्ताने मी घरातही राहीन, कामही करेन आणि मी आपल्या घरच्या सगळ्यांबरोबर दिवाळी साजरी करेन। आम्ही एका ठिकाणी जेवायला गेलो होतो आणि जसं आधीच भार्गवीने सांगितलं की आमच्या घरी जास्त माहीत नव्हतं भार्गवी कोण आहे। मला नंतर भेटल्यानंतर अंदाज आला की हे ॲक्ट्रेस वगैरे आहेत। आम्ही गेलो तिथे, बसलो जेवायला आणि थोड्या वेळाने एक बाई आली आणि त्या येऊन बसल्या तिथे आणि बसल्या तर त्या बसल्याच, उठल्याच नाही त्या तिथे पाऊण एक तास त्या तिथेच बसून होत्या। आम्ही बिल दिलं, सगळं झालं आणि तो आमचा असा फेज होता की आम्ही एक दुसऱ्यांना जस्ट भेटलो होतो, तर आम्हाला खूप गप्पा मारायच्या होत्या, पण ते काही जमलं नाही, कारण मला वाटलं 5 मिनिटानंतर त्या भावना आवडतील, पण थोड्या वेळाने आम्हीच भावना आवरून आम्ही उठलो तिकडनं आणि आम्ही निघालो। पंकजच्या बाबतीत हा नक्कीच होईल, कारण पंकजला अजिबातच माहित नव्हतं की भार्गवी चिरमुले कोण। त्याने गुगलवर सर्च केलं कशी काय दिसत असेल, आणि त्याच्या आधी आमचं अरेंज मॅरेज आहे, तर जेव्हा स्थळ आलं तेव्हा त्यांनी गौरी मावशीने सांगितलं की स्थळ आहे भार्गवी चिरमुले, ते फुबई फू मध्ये असते वगैरे असं पंकजला खूप तिने काय काय सांगितलं, पंकजला काही ओळखता आलं नाही। मग बसलो तो कार्यक्रम बघायला आणि त्या याच्यात तिचा जो स्किट होता त्याच्यात तिने म्हातारीचं काम केलं होतं। तर पहिल्यांदा मी जेव्हा बघितलं हिला तर त्या म्हातारीच्या रूपात बघितलं, म्हणून तरी मला पसंत केलंय। आणि मी नंतर आईला म्हटलं की असं असं आहे, तर आई म्हणे की ठीक आहे, जर तू या रूपात तुला ऍक्सेप्ट करू शकतो तर पुढे जाऊन तुला त्रास होणार नाही। मग झी 24 तासच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। झी 24 तास एक पाऊल पुढे।